नमस्कार मैत्रिणींनो. तर काल मुलगा आलेला संध्याकाळी कॉलेजमधून. मग त्याच्यासाठी मी डोसे बनवलेले आणि ही ग्रीनवाली चटणी बनवलेली. तर ओलं खोबरं नव्हतं माझ्याकडे, तर मी सुक्या खोबऱ्याचीच ही चटणी बनवली आणि रात्री मिस्टरांना जेवताना दिलं मी त्यांना ती चटणी पण. तर त्यांना एवढी आवडली ना, तर बोलले मला उद्या पण दे ही चटणी. म्हटलं अरे चटणी तर संपली. तर बोलले बनव ना मग. मी म्हटलं ठीक आहे. मग मी ही चटणी बनवली. सकाळी बटाट्याची भाजी, त्यानंतर कारल्याची भाजी, खिचडी, चपाती, असा आजचा टिफिनचा मेनू होता आणि चटणीही दिली. तर यासाठी मी सुकं खोबरं आहे ते घेतलं आणि त्याच्या मागचं आहे ना सगळं काळं काढून घेतलं. त्यानंतर मग हे कापून घेतलं सुकं खोबरं. मग त्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, 5-6 मिरच्या आहेत त्याही ठेवल्या. त्यानंतर कोथिंबीर टाकली, अद्रक घेतली आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेतलं. त्यानंतर मग मी 1 चम्मच जिरे आहे ते घातले, 1 मोठा चम्मच मोठी पळी आहे ते दही घातलं, मीठ घातलं आणि मिक्सरला छान बारीक ग्राइंड केलं आणि मस्त ही चटणी झाली होती.